तर पुढच्या काळामध्ये हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यांना काय आव्हान असेल? सर्वसामान्य जनतेने एकच काम केलं पाहिजे की जेव्हा आपल्या दारात जनगणना आली तेव्हा ज्ञात असलेली भाषा म्हणजे पाली भाषा असं फक्त नमूद करायचं. आणि त्याचा फायदा असा होईल की शासन दरबार जर पाली भाषिकांची संख्या वाढली तर त्या भाषेचं संगोपन संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाची असते. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पाली भाषिकांची संख्या वाढल्यामुळे पाली भाषेचं संगोपन होईल. लोकांना शिक्षण मिळेल, लोकांना नोकऱ्या मिळेल, रोजगार मिळेल आणि लोकांचं जीवन चांगलं होईल. कारण पाली भाषेमध्ये अशी एकही सीमा नाही की त्यात भांडण होईल. पाली भाषेमध्ये सगळे चांगले तत्व आहेत. त्यामुळे पाली भाषिकांची संख्या वाढली, पाली भाषिकांची आचरणाची संख्या वाढली, लोकांनी जर वागलं तर ह्या देशातले पहिल्यांदा पोलीस स्टेशन बंद पडतील, न्यायालय बंद पडतील. कारण लोक पाली भाषेच्या तत्वाप्रमाणे वागले तर भांडणच होत नाही. भांडण पोलिसांचं काम बंद. ते पाली भाषेच्या तत्वाप्रमाणे आचरण केलं तर लोक आजारी पण आणायची त्यामुळे बंद. योगायोगानं या सगळ्या डिपार्टमेंटचं काम कमी होईल पाली भाषा शिकण्यामध्ये. आरोग्य विभागाचं, पोलीस विभागाचं, न्यायालयाचं सगळे कामं कमी बंद पडणार.